तर हे जे माकड चाळलेलं आहे डेंजर. तर कसं आहे पब्लिक, आपली कांदा चाळीचं काम निम्म्यापर्यंत आलेलं आहे. तर आपण काय करत होतो, आपण बसत होतो वरती अँगल बसवायचं काम लय हार्ड होतं. काय व्हायचं, चौघजण असल्यामुळे अँगल जड होते, वरती घ्यायला जास्त त्रास व्हायचा. आपण डायरेक्ट नटामध्येच फिट करत होतो. काही काही जण वेल्डिंग बी करतात, पण आपण डायरेक्ट केलेलं नटामध्ये फिट. ही उंचाव असल्यामुळं वरून बघितलं तरी भीती वाटायची. ह्या चिक्याचं ते माकड चाळलेलं डेंजर आहे बाबा. ह्यो बघा डायरेक्ट कसा चालतोय. तिथं तर ह्यो डायरेक्ट ट्रॅक्टरच ओढतोय बाबा. काय अँगल ओढत नव्हता, त्यासाठी डायरेक्ट ट्रॅक्टर आणला आणि ट्रॅक्टरनीच ओढायला लागलो. हे बघा इथं तर ह्यो दगडच फोडायचं काम करतोय बाबा. ह्याचं काम कमी आणि दुसरंच काहीतरी जास्त. ह्यो म्हणला थांब मी आता नारळ फोडतो. नारळ सोलला गाड्यानी. तो म्हणला तुला नाही नारळ फोडता येत, सरक बाजूला तू, मी फोडतो. फोड बा म्हणलं, फोडतोच. गाड्यानी नारळ तर फोडला. नारळ फोडल्यावर खाताना त्याला नारळ सोला ना. हे बघा, आपण डायरेक्ट हातोडा घेतला आणि हातोड्यानेच नारळ सोलायला लागलो.